काठी आले. मग आली पंचायत. नदी ओलांडायची होती. आता काय करायचं? थांबाय कुठं आलं सांग पहिले तू. नदी काठी आले मग आली पंचायत. असं थांबायचं तर तू उद्गारची नाही. मग आली पंचायत मग पुढे वाचायचं. हा बघ. त्यांना भेटला एक ससा. त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली. ससा म्हणाला, तिथे एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे, बंडू नावाचा. तो त्या घरात राहतो. तो खूप हुशारही. तो खूप करेल मदत. मी एकदा सापळ्यात अडकलो होतो तेव्हा त्यानंच मला बाहेर काढलं होतं. तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीत टकटक करा. तो उठेल आणि करेल काहीतरी. चांदणं पडलं होतं. सगळ्यांना सशानं दाखवलेली घराची खिडकी दिसली. खिडकीला आवाज होते. खेळून सशाचे आभार मानले आणि ते निघाले. घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले. बिछाण्यावर गाढ झोपलेला बंडू त्यांना दिसला.